झी 24 तास एक पाऊल पुढे। विधिमंडळाचं अधिवेशन संपन्न झालं आणि त्या अधिवेशनानंतर आपण कार्यक्रम करतोय। नेत्यांनो बोललात काय, त्याहीपेक्षा झालं काय? या आधीच्या सेगमेंटमध्ये एकनाथरावांनी अतिशय घणाघाती आरोप केले। त्यांनी असं सांगितलं की हे अशा प्रकारचं अधिवेशन हे एक प्रकारची औपचारिकता आहे की काय, असाही त्यांनी शंका व्यक्त केली की प्रत्येक प्रश्नावर आम्हाला थातुरमातुर उत्तरं दिली जातात, आक्रमकता दाखवली तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही, शेवटी न्यायालयात जावं लागतं। याच प्रश्नावर जायचं आहे मला भास्करराव जाधवांकडे आणि ते सुद्धा विशेष त्यांचं कौतुक करायचं आहे की आज ते त्यांच्या घरी अथवा मंत्रालयात नाही आहेत, ते एका इस्पितळात त्यांच्या नातेवाईक रुग्णाला पाहायला गेले होते। ते पावसात उभं राहून ही उत्तरं देत आहेत। काय सांगाल, बोला। पहिला प्रश्न असा आहे की आपण असं म्हणालो की सध्या तरुणांचं म्हणा किंवा नागरिकांचा या अधिवेशनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक झालेला आहे, नैराश्यातून झालेला आहे। मला त्या मुद्द्यावर बोललं पाहिजे एवढ्याकरता आपण या जर अधिवेशनमध्ये बघितलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विधानसभेमध्ये 88 तास आणि विधान परिषदेमध्ये 96 तास अधिवेशन चाललं। विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर 64 प्रश्नांवर चर्चा झाली, विधान परिषदेमध्ये 81 प्रश्नांवर चर्चा झाली, विधानसभेमध्ये लक्षवेधीवर 24 लक्षवेधींवर चर्चा झाली आणि विधान परिषदेमध्ये 34 लक्षवेधींवर चर्चा झाली। विधान परिषदेमध्ये 93च्या 36 निवेदनांवर चर्चा झाली। आणि मला सांगितलं पाहिजे आपलं हे विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे, त्या कायदे मंडळामध्ये अवघ्या 13 दिवसांच्या अधिवेशनामध्ये 17 विधेयकं मंजूर झाली आणि तीही कुठल्या गडबड गोंधळामध्ये मंजूर करून घेण्यात आली नाही, तर ती सर्वानुमते आणि सर्वांच्या चर्चेतून ती मंजूर करून घेण्यात आली। याचा अर्थ असा आहे की आपण साधारणपणे विधिमंडळाचं अधिवेशन आक्रमकपणे एकमेकावर आरोप करण्याकरता, टीका करण्याकरता ही जशी चर्चा करतो तशाच पद्धतीनं सकारात्मक भूमिका व्हावी लोकांची किंवा दृष्टिकोन व्हावा, या दृष्टीनं आपण सर्वांनी, तुम्ही, मी, सर्वांनी विरोधी पक्षानं सकारात्मक भूमिका जनतेसमोर आली पाहिजे। या दृष्टीनं आपण काय करतो हाही विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट, मला आणखीन 2 प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे। नाताभाऊंनी सांगितलं की आश्वासनाची पूर्तता होत नाही। 1990 पासूनची एकंदरीत 37,698 आश्वासनं होती। 2012 पर्यंत त्यातल्या 33,662 आश्वासनांची पूर्तता झाली, म्हणजे 89% आश्वासनाची पूर्तता झाली विधानसभेमधल्या। आणि विधान परिषदेमध्ये 42,438 आश्वासनं दिली होती, त्यातली 38,443 आश्वासनं पूर्तता झाली। ही 86 पासूनची होती, म्हणजे 91% आश्वासनांची पूर्तता झाली। 100% आपण सारखी देत असतात आणि त्याची पूर्तता आपण याच्यावर एकाच मुद्द्याकडे मी आपलं नजर वळवतो। आपण म्हणालात की आम्ही सत्ताधारी लोक सातत्यानं जनतेनं आम्हाला 3 वेळा निवडून दिलं, याचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा अहंभाव नाही, किंबहुना तो बोलण्याचा दृष्टिकोन असा आहे की आम्हाला 3 वेळा निवडून दिलं म्हणजे त्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत, आम्ही विनम्र आहोत आणि म्हणून जनतेच्या प्रश्नाशी आमची पूर्णपणे बांधिलकी आहे। अर्थात विरोधी पक्ष टीका करणार, आरोप करणार, त्यांचा तो एक अजेंडा असू शकतो, पण हा अजेंडा होत असताना शासन निश्चितपणे जनहिताची कामं करतंय। जिथे कुठे चुका होत आहेत त्या आम्ही उदारमनानं, उघडमनानं कबूल केल्या पाहिजेत, शासन करते म्हणून ती आमची जबाबदारी आहे। परंतु विरोधी पक्ष हा सुद्धा या अधिवेशनामध्ये निश्चितपणे 100% समाधानी असेल आणि म्हणून आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की विरोधकांचं काम करायचं असतं, पण शेवटी त्यांच्या शब्दाला धार येण्याकरता सुद्धा कुठे ना कुठेतरी आम्ही भास्करराव एकूणच तुमचा सूर असा आहे की कुठेही विरोधी पक्षाला कमी लेखलेलं नाही, सत्तारूढ पक्षाला कुठेही अहंभाव निर्माण झालेला नाही, तुम्ही आकडेवारी दिलेली आहे। या कार्यक्रमाचा शेवट करण्याच्या वेळेला मी एकनाथरावांना या सगळ्याबद्दल विचारणार आहे। आपला वेळ थोडा आहे, मला जायचं आहे नितीन सरदेसाई यांच्याकडे। वेळ थोडा आहे, नितीन सरदेसाई मला सांगा, या अधिवेशनाचं फलित तुम्ही 1-2-3 वाक्यात काय सांगाल? जनतेच्या हाताला या अधिवेशनानंतर काहीही लागलेलं नाही, हे खरं तर याचं फलित आहे आणि हे नक्कीच आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल। आणि याचं एकमेव कारण म्हणजे जर विरोधी पक्ष आक्रमक म्हणजे नक्की काय, मगाशीचा उल्लेख केला राजदंड पळवायचा, माऱ्या करायच्या, कारण ते जर केलं तर परत असा आरोप होतो की तुम्ही कामकाज होऊ दिलं नाही म्हणून जनतेची कामं झाली नाही, काहीही लागलं नाही असं आपलं मुळात ही जी काय आहे जनते, ही गाय सुद्धा चारित्र्यवान नाहीये आणि दूधही देत नाहीये। वाह,
ही गाय सुद्धा चारित्र्यवान नाही आणि दूधही देत नाहीये. मला जायचं दीपक भातुसे यांच्याकडे, वेळ थोडा आहे. दीपकराव, मला सांगा नेमकं काय सांगाल, या अधिवेशनानं जनतेला काय दिलं? लोकांना समोर तोच प्रश्न आहे की आम्हाला या अधिवेशनातून काय मिळालं. सत्ताधारी सांगतायत कायदे मंडळे आम्ही एवढी विधेयकं पास केली, एवढ्या प्रश्नावर चर्चा झाली, एवढी लक्षवेधी मांडल्या. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे, तात्काळ जनतेला दिलासा मिळेल असा काय पाऊल आहे सरकारचा? आपण बघतोय मंत्रालयाला लागलेल्या आगीपासून प्रशासन दुष्काळासंदर्भात टॅकल करायला कमी पडतंय, कारण त्यांची खातीच विभागच विस्कळीत झालेत. एक विभाग कुठे वर्ल्ड ट्रेड सेंटरला आहे. एक प्रकारे तुम्ही असं म्हणताय की या अधिवेशनानं जनतेच्या हाती फारसं काहीही लागलं नाही. मला जायचं अभय देशपांडे यांच्याकडे. अभयजी, मला सांगा थोडक्यात, या सगळ्या अधिवेशनानं जनतेच्या हाती काय पडलं, काय फलित आहे याचं? नेहमीच्या अधिवेशनाप्रमाणेच या अधिवेशनातही काही ज्यावेळेस आपण शेवटी फलनिष्पत्ती बघायला बघतो त्यावेळेस फारसं काहीही निघालं नाही. सिंचनाची श्वेतपत्रिका म्हणजे काय असेल, राज्यावरतील कर्जाचा डोंगर आपण कसा उतरवणार आहोत, आदर्शच्या सीबीआय चौकशीला राज्य सरकार का विरोध करतंय, दुष्काळासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणजे नेमक्या काय आहेत, या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या अधिवेशनात मिळालेलं नाही आणि ते घेण्यात विरोधक अपयशी ठरलेले आहेत. विरोधक अपयशी ठरलेले आहेत. नाथाभाऊ, या कार्यक्रमाचा शेवट करताना मला तुमच्याकडे जायचं आहे. आत्ताच भास्कररावांनी उत्तर दिलं, आकडेवारी दिली. 100% त्या आकडेवर तुम्ही समाधानी नसणार याची मला खात्री आहे. याचं कारण निव्वळ आकडेवारीतच सगळं असतं असंही काय नाही. मला तुम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवा. आपण इतके वर्ष या संसदीय सगळ्या राजकारणात आहात. खरं सांगा, जनतेमध्ये आपण वावरता, जनतेला यातनं काही मिळालं का हो? हे बघा, जनतेला मिळालं देणारं सरकार असतं, मागणारा विरोधक असतो आणि ती भूमिका आम्ही पार पडलेली आहे. मला वाटतं की मूल्यमापन करता येईल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.